बऱ्याचदा असं होतं, आपण एखाद्या व्हिडिओवरती क्लिक करतो आणि अचानक त्या व्हिडिओमधून रोबोट सारखे In the ancient land of Eldor, किंवा AI जनरेटेड आवाज येतो आणि बऱ्यापैकी लोकांना तो आवाज नकोसा वाटतो. मग काय करायचं? तो आवाज बंद करता येऊ शकतो का? तो आवाज नेमका कशामुळे येतो? हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यूट्यूबवरती व्हिडिओ पाहत असताना काही व्हिडिओज असे असतात ज्यामध्ये रोबोटसारखा आवाज येतो. तर हे का होतं? तर ते होतं यूट्यूबच्या ऑटो डब या फीचरमुळे. तुम्ही एक विशिष्ट क्रायटेरिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला ऑटो डबचा ऑप्शन जो आहे तो इनेबल होतो. तर तो कशासाठी असतो? तर तुमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. म्हणजे सपोज तुम्ही मराठीमध्ये व्हिडिओ बनवत असाल किंवा हिंदीमध्ये व्हिडिओ बनवत असाल, त्यांना मराठी येतं किंवा हिंदी येतं, तेच लोक फक्त तुमचा व्हिडिओ बघतात, कारण इतरांना ती भाषा समजत नाही. म्हणून यूट्यूबने ऑटो डबचं एक नवीन फीचर काढले. त्यामध्ये यूट्यूबर्सने जर त्यांच्या चॅनलवरती ऑटो डब हा ऑप्शन चालू केला तर त्यांचे व्हिडिओज हे वेगवेगळ्या भाषांमध्ये ऑटोमॅटिकली डब केले जातात. त्यामुळे जर समजा तुमचा व्हिडिओ हिंदीमध्ये असेल तर तो इंग्लिशमध्ये किंवा अरेबिकमध्ये किंवा तमिळमध्ये डब केला जातो. त्यामुळे ज्या लोकांना तमिळ भाषा येत असेल ते लोकसुद्धा तुमचा व्हिडिओ पाहू शकतील. हे फीचर ह्यासाठी आहे की तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून. तर तुमच्यासमोर असा एखादा व्हिडिओ येत असेल जो रोबोटच्या आवाजामध्ये आहे, म्हणजेच ऑटो डब केलेला आहे, ज्याची ओरिजिनल भाषा मराठी आहे किंवा हिंदी आहे आणि तो तुम्हाला इंग्लिशमध्ये ऐकू येत असेल तर ते तुम्ही नक्कीच बंद करू शकता. फॉर एक्झाम्पल, तर इथे तुम्हाला एक सेटिंगचा आयकॉन दिसतो, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इकडे ऑडिओ ट्रॅक म्हणून एक पर्याय आहे, त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ किती भाषांमध्ये डब केलेला आहे ते तुम्हाला तिथे दिसणार आहे. तर तुम्हाला जी सुटेबल लँग्वेज असेल, ज्याच्यामधून तुम्हाला तो व्हिडिओ ऐकायचा असेल, त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ त्या भाषेमध्ये ऐकू येणार. तर तुम्ही जर व्हिडिओ लॅपटॉपवरून पाहत असाल तर लॅपटॉपवरती सुद्धा तुम्हाला सेटिंगचा जो आयकॉन आहे तो इथे असणार आहे आणि बाकी पूर्ण जी प्रोसेस आहे ती सेम असणार आहे. कोणता व्हिडिओ डब केलेला आहे हे कसं कळणार? तर त्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला इकडे ऑटो डब असं दिलेलं असणार. तर त्याच व्हिडिओची व्हॉइस जी आहे ती तुम्ही बदलू शकता किंवा जर AI व्हॉइस तुम्हाला ऐकायची नसेल तर ती तुम्ही बंद करू शकता. तर अतिशय छोटा पण इम्पॉर्टंट असा हा व्हिडिओ आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. इतरांसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच सिम्पल ट्रिकसाठी पामस्टेकला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.